मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव नलावडे यांचं नाव चर्चेत आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही जागा जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी सध्या नलावडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, काय नेमक्या शक्यता दिसतायत या जागेबाबत? शिवाजीराव नलावडे यांची नावाची चर्चा जी आहे ती मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जी आहे ती सुरू झालेली आहे। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि ठाणे पदवीधर असे 3 मतदारसंघ आहेत आणि नाशिक शिक्षक याच्यामध्ये मुंबई आणि ठाण्यासाठी एक असा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे। म्हणजेच ठाणे पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवार यांच्या गटातील एक व्यक्ती, सध्या त्यांचं नाव शिवाजीराव नलावडेंचं नाव चर्चेत आहे, यांच्या नावाची चर्चा जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे तिन्ही पक्षाचा एक उमेदवार असण्याची शक्यता, आता प्राथमिक शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे निवडणूक नक्की चुरशीची होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी असो किंवा महायुती याच्यामध्ये आपली ताकद पूर्ण लावणार शेवटी विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर ही मतदारसंघाची निवडणूक ही नाव नोंदणी किंवा फॉर्म भरण्याच्या नोंदणीच्या संख्येवरती अवलंबून असते। त्यामुळे प्रत्येक पक्ष ही नोंदणी कशी जास्त होईल याचा प्रयत्न करत असतो। मुंबई पदवीधर विषयी जर का बोलायचं झालं तर साधारणतः 92,000 मतदारांनी जी ती आपली नावं नोंदवलेली आहेत। त्यामुळे निश्चितपणे म्हणजे हे तिन्ही पक्ष आता कशा प्रकारे बॅलन्स करतात या जागा वाटपाबाबत आणि पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। तूर्त धन्यवाद पंकज या सविस्तर माहितीबद्दल।